मिश्र स्थिती पाहायला मिळत आहे। कारण उत्तर रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर सकाळपासूनच पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे दक्षिण रत्नागिरीतील तालुक्यांमध्ये मात्र तुरळक सरींचा अपवाद वगळता पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र आहे। उत्तर रत्नागिरीमध्ये सकाळपासूनच म्हणजेच मंडणगड असेल, दापोली आहे, खेड, चिपळूण, गुहागर या तालुक्यांमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली होती। कालही या ठिकाणी जोरदार पाऊस पडत होता। आज या पट्ट्यात देखील म्हणजेच उत्तर रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सकाळपासून पडत होता, तर त्याच्या उलट परिस्थिती दक्षिण रत्नागिरीमध्ये पाहायला मिळते। दक्षिण रत्नागिरीतील रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर या तालुक्यांमध्ये मात्र तुरळक सरींचा अपवाद वगळता पावसाने आज विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळत आहे। आता देखील कडकडीत ऊन रत्नागिरीमध्ये पडलेलं पाहायला मिळतं। सध्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी आजच्या दिवसाला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, तर पुढचे 4 दिवस येलो अलर्ट रत्नागिरीसाठी असणार आहे। एकूणच आपण जर गेल्या काही दिवसांचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सरासरी जवळपास 427 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तर गेल्या 24 तासामध्ये जर आपण जिल्ह्याचा विचार केला तर गेल्या 24 तासामध्ये सर्वाधिक पाऊस हा खेड, चिपळूण त्याचप्रमाणे दापोली तालुक्यांमध्ये झालेला पाहायला मिळतोय। या तालुक्यांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे, तर इतर तालुक्यांमध्ये देखील 50 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आपल्याला पाहायला मिळते। पण एकूणच जर आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची संमिश्र स्थिती पाहायला मिळत आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।